करायची की खरं आता कुठली गोष्ट महत्वाची आहे पराग? बघ दोन्ही गोष्ट महत्वाची आहे, दोन्ही पण करायच्या. अरे इनविन 3 माणसं आपण दोन दोन कामं कशी करणार? एकतर ते मिशन गुरुकुल बद्दल आहे ना काहीच माहिती मिळेना झाल्या. भाऊंना काय झालं? साव्या ग, जेव्हा केव्हा तो मिशन गुरुकुलचा विषय निघतोय ना, भाऊ असे एकदम हायपर होतात. त्यामुळे आपण तर त्यांना याबद्दल काहीच नाही विचारू शकत. मी सगळे आधी जरा शांत व्हा आणि चहा घ्या. घे रे. थँक्यू. गुरुकुल मिशन याच्याबद्दल हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय मला. आठवण्याचा प्रयत्न कर. काय आहे, आम्ही लई शोधलं कर, कुठंच काय गावत नाही झालंय ग त्याबद्दल. आता रिसेंटली मी गुरुकुल मिशन बद्दल ऐकलं होतं का वाचलं होतं खरं मला आठवणा झालंय काय. असो, आता या गुरुकुल मिशन बद्दल सगळी माहिती काढायला पाहिजे. सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या पाहिजे. आपल्या घरात नक्की काय ड्रामा चालू आहे ना, मला तर काही कळतच नाही. तू शांत बस. हा, तू असाच शांत बस. तो धैर्य बोंबलून बोंबलून काय सांगत होता आधी? हा, का माझं सावीवर प्रेम नाही. जे काय करतोय ना ते त्या नायकांकडून जमीन परत मिळवण्यासाठी करतोय, प्रेमाचं नाटक करतोय. आणि आता काय बोलतो? माझं सावीवर जीवापाड प्रेम आहे. सावी म्हणजे माझा श्वास आहे. अरे काय चाललंय? आणि ही हिरा ही काय डोक्यावर पडली आहे का रे? हा, कालपर्यंत धैर्याच्या माग माग फिरत होते. धैर्याला परत मिळवण्यासाठी वाटेल ते करायला तयार होती ना ही. मग आता काय झालं? त्या सावीला जाऊन म्हणते सुखाचा संसार कर. मी जाते आणि गेली निघून. त्या हिराच्या हा, मेन माणूस राहिला की आपली आई. तिला तर सावीचं तोंड पण बघायचं नव्हतं. तिला धैर्याच्या आयुष्यातून आणि या घरातून बाहेर काढण्यासाठी किती कांड केले रे तिनं. हा, त्या अंगदला घेऊन किती मोठा कांड केला. आणि आता ही पण पलटली. आता काय म्हणते? मला सावी आणि धैर्याचं नातं मान्य आहे. तुझं कसं झालंय माहितीये का? जमू रे नाच म्हणल्यावर ते माकड कसं नाचते, हा, असं तसं झालंय तुझं. नाही, माझं पण झालंय, पण तुझ्यामुळे झालंय. तू मोठा आहेस ना. सावी, एवढं पॅनिक व्हायची गरज नाही. काढूयात की आपण माहिती. मी एक काम करतो, माझे सगळे कॉन्टॅक्ट्स कामाला लावतो. आपल्याला पुढच्या 1-2 दिवसात सगळी माहिती मिळून जाईल. सो टेन्शन घेऊ नकोस. आणि पराग, रीना, तुमचे कशावरनं वाद सुरू होते? ही रीना एका हॉटेलचं प्रमोशन आले हो, कुठलंच काय काम घ्यायचं नाही म्हणायला लागले. पराग, अरे आता सध्या पप्पांची एवी करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. अगं पण सावे, गेले काही दिवस आपण कुठलंच काम घेतलेलं नाही ग. अशानं सगळीच कामं जातील, चॅनल पण जाईल आणि आपले पण 12 वाजतील इथं. ऍक्च्युली परागचं बरोबर आहे. म्हणजे आलंय काम तर घ्या की. हा, आणि राहिला प्रश्न एवीचा, तर मी आहेच मदतीला. हाऊ,
तुम्ही कशाला उगाच सावी उगाच काय त्यात. आणि तसंही माझ्या सासरे बुवांबद्दलचं काम आहे. आता तू आणि भाऊ किती भारी आहात हे तर समजलंय मला. या एवीच्या निमित्तानं सासरे बुवांबद्दल पण जरा माहिती मिळत. हा आता बाकी सगळं तर चांगलं होतच आहे, मग हे तरी कशाला मागं ठेवायचं. तसे हे काम म्हणजे तुझं पहिलं प्रेम आहे, बरोबर ना पराग? एकदम करेक्ट आहे, आपण घेऊया हे काम. मग सावे घेऊया ना. आता तुम्ही सगळे हो म्हणताय तर मग घेऊया. चालतंय डन. मी आता फोन लावतो हॉटेलवाल्याला, आम्ही हॉटेल बघायला येतो म्हणून. हा तुम्ही चहा घ्या. पाणी पी. अरे दादा पाणी नकोय मला, डोकं फिरलंय माझं. पाणी पी. अरे तू पकड. घे पकडलं. एक. बस. बसलो. भास्कर, प्रत्येक वेळेस का नाही गरम डोक्यानं काम करायचं नसतंय. याच्या आधी गरम डोक्यानं आपण लय कामं केली आहेत, पण आता नाही. अरे डोकं चालत नाही माझं, डोकं फिरलंय. नाही जा तू जा. तू ना एक काम कर, तू आता संन्यास घे. तुझ्याने काय नाही होणार. मी ना काहीतरी करणार. मी काय हे काय शांतपणे डोकं चालवल्याचं हे फळ आहे. भास्कर, तुला आठवतंय का नायकांच्या वाड्यामध्ये आईनं धैर्यकडनं हक्क सोड पत्रावर सह्या घेतल्या होत्या. मला तेव्हाच लक्षात आलं होतं की ह्या कागदपत्रांचा पुढे जाऊन कधी ना कधीतरी उपयोग होणार, आणि म्हणून तेव्हा लगेचच सगळ्यांच्या नकळतपणे हे सगळे कागदपत्र मी गायब केले. हुकुमाचा एक काय. आता कसं माझ्या भावासारखा बोलला. वहिनी, इरा कुठे दिसत नाहीये. ते इरा बाहेर गेलीये. दामिनी मुजुमदार हीच योग्य संधी आहे. काय वाटेल ते झालं तरी पुरावे मला आत्ता शोधून काढायलाच हवेत. हे दयाने पुरावे सगळे मला वाटतं घरातच कुठेतरी लपवलेले असतील. वहिनी, जरा अस्वस्थ वाटतंय ग. चहा टाकतेस माझ्यासाठी थोडा? हो आणते.
काय झालं? काय शोधताय तुम्ही? आणि इथं काय करताय तुम्ही? ते मी तुला आणि वहिनीला भेटायला आले होते. एकतर माझा भाऊ कायमचा मला सोडून गेला आणि तू पण निघून आलीस. मी येत होते तुझ्यासोबत तर मला येऊ पण दिलं नाहीस. माझंच मन मला खात राहिलं. मला खूप अस्वस्थ व्हायला लागलं ग. मग म्हटलं तर जाऊन भेटूया आपल्या हिराला. मी फक्त तुला भेटायला आले, खरंच. आत्या, तुम्हाला माहिती आहे ना? नाही म्हणजे चांगलंच माहिती आहे तुम्हाला. तुमच्या असल्या या बोलण्यावर माझा अजिबातच विश्वास नाही. तुम्ही जे केलं ते केलं. त्यामुळे आता इथे येऊन आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका. निघा आता इथून. अगं, मी आत्या आहे तुझी. आत्या, मी जायला सांगितलं ना तुम्हाला, मग निघायचं. हं? मला कळतंय, म्हणजे तू चिडलेस माझ्यावर, मला कळतंय. आणि तो योग्यच आहे. मी वागले पण तशीच आहे ग तुझ्यासोबत. पण हे ना, मला ना दयाची खूप आठवण येत होती ग. म्हणून मी बघत होते काहीतरी एखादी वस्तू किंवा काहीतरी. बरं, वस्तू नको, पण मी हात जोडते तुझ्या पुढे. मला एक 5 मिनिटं त्याच्या या खोलीत बसू तर दे. आत्या, तुम्ही माझ्या पाया जरी पडलात ना, तरी सुद्धा आता मला काही पाझर फुटणार नाहीये. आणि हो, माझे बाबा होते ते, म्हणून त्यांच्या टाचणीवर सुद्धा तुमचा काही एक हक्क नाहीये. आणि इथे सुद्धा तुम्हाला काही मिळणार नाहीये. आणि मला तुम्ही इथे थांबलेला अजिबातच चालणार नाहीये. म्हणून तुम्ही प्लीज इथून निघून जा. ऐकून तरी घे माझं मी काय म्हणते ते. इरा, इरा, अगं, इरा, निघा आत्या. अगं, निघा इथून. इरा, एकदा ऐकून तरी घे माझं. आत्या, मी तुम्हाला जायला सांगितलं ना, मग निघा. निघा इथून. मॅडम, दया मोहितेंचं घर हेच ना? हो. तुम्ही? नमस्कार, मी वासुदेव. मी सूर्यप्रभा हॉस्पिटलमधून आलोय. दयासाहेब तिथं ॲडमिट असणाऱ्या एका पेशंटसाठी दर महिन्याला डोनेशन द्यायचे, पण ह्या महिन्याला डोनेशन आलंच नाही. त्या संदर्भात चौकशी करायची होती, म्हणून मी आलोय. बाबा, सूर्यप्रभा हॉस्पिटल मधल्या पेशंटला कशाला डोनेशन द्यायचे? मॅडम, ते आहेत ना घरी? हा, नाही, माझे बाबा आता नाही आहेत. ते हे जग सोडून गेलेत. काय? त्यामुळे तुम्हाला डोनेशन आलं नसेल. आणि इथून पुढे सुद्धा आम्ही तुम्हाला डोनेशन देऊ शकू असं काही वाटत नाही. त्यामुळे इथून पुढे तुम्ही इथे परत येऊ नका. बरं, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव. येतो.
दयासारखा माणूस दान धर्म करूच शकत नाही. नक्कीच काहीतरी गडबड आहे. हॅलो, आत्ता नाही म्हणजे पोस्टपोन नाही होऊ शकत काय? बरं ठीक आहे. धैर्य, काय झालं? काय नाही ते एक अर्जंट मीटिंगला जायला लागणार आहे. त्यासाठी ऑफिसकडे जावं लागणार आहे आत्ताच. अहो ठीक आहे, मग तुम्ही जाऊन या, मी जाते इथून घरी. पण मी ठरवलं होतं की आज दिवसभर तुलाच हेल्प करायची फक्त म्हणून. धैर्य, अहो इट्स ओके. अचानक काम आले ना तुम्हाला, सो तुम्ही टेन्शन घेऊ नका. निवांत ऑफिसला जा, छान काम करा आणि मग घरी या. स्माइल करा. आणि धैर्य, प्लीज स्माइल करा ना. आणि स्माइल करतच ऑफिसला जा. असा चेहरा घेऊन ऑफिसला गेलात ना तर मग लोकांना वाटायचं की ह्यांची बायको जरा जास्तच भांडकुदळ आहे. बरोबर. आता कशी स्माइल आली? अशी स्माइल ठेवा आणि ऑफिसला जा. मी जाते इथून घरी. बाय. आता खरंच बाबांची आठवण घेऊन जायला म्हणून आली असेल, असं होऊच शकत नाही. आधी मला म्हणाली माझ्यासाठी आली आहे, मला तर तिने स्वतःच घरातून काढलं. मग माझ्यासाठी कशाला येईल? नाही, काहीतरी गडबड नक्कीच आहे आत्याची. पण मग आत्याला काय पाहिजे असेल बाबांच्या खोलीतलं? BRI बँक. ही तर लॉकरची चावी दिसतीये. ही ह्या बँकेच्या लॉकरची चावी तर नसेल ना? पण मग बाबांनी ह्या बँकेत लॉकर का काढला असेल? सूर्यप्रभा हॉस्पिटलच्या स्टाफ मेंबर्सची गुरुकुल मिशन संदर्भात चौकशी.
या सूर्यप्रभा हॉस्पिटलचा आणि गुरुकुल मिशनचा काय संबंध आहे? धैर्यांना सांगायला पाहिजे. धैर्य, मला ना तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची. गुरुकुल मिशन बद्दल मला लय इम्पॉर्टंट क्लू सापडलाय. एक मिनिट. हा हॅलो. व्हेरी गुड. लई महत्वाची माहिती दिलीस मला. थँक्यू सो मच. काय बोलत होतीस? धैर्य, मला लय इम्पॉर्टंट क्लू सापडलाय. मला सुद्धा लय महत्वाचा क्लू सापडलाय. सूर्यप्रभा हॉस्पिटल. ही दोघं त्या हॉस्पिटलला पोचायच्या आधी मला तिथे पोचायला हवं.